कसं काय चाललंय? आम्ही सगळ्या जाऊबाई मिळून वीकेंडची जोरदार तयारी करत होतो. हा पण कुठे जाणार हे बघण्यासाठी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. इतकी मोठी ट्रॅजेडी झाली का पिशवीवरती चटणी सांडली आणि पावसाच्या पाण्यात ती धुवून काढावी लागली. माझा गरमागरम समोसा व्हिडिओसाठी टेम्पररी मी माझ्या जाऊबाईच्या हातात दिला. खायचा नाही. गरमागरम ढोकळा, शेवपुरी, कचोरी या सगळ्यावरती आम्ही असा काही ताव मारत होतो आणि भर पावसामध्ये मस्त फूड एन्जॉय करत होतो. इकडे सुद्धा आमची काहीतरी खुसूरपुसूर चालूच होती. सगळ्यांनी आपापल्या डिश एकमेकांना टेस्ट करायला दिल्या. हा पण माझ्या हातातून माझा समोसा काही सुटत नव्हता. शेअरिंग इज केअरिंग. काय जाऊबाई? तसं बघायला गेलो तर आम्ही सगळं एकदम बिनधास्त, पण आमच्यामध्ये एक लाजाळूचं झाड आहे. कॅमेरा कॉन्शियस आमची छोटी जाऊबाई दिव्या पाटील. आमची शॉपिंग संपवून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. हा पण कुठे चाललो आहोत हे तुम्हा सर्वांसाठी अजूनही सरप्राईजच आहे. आणि अशा प्रकारे आमचा प्रवास सुरू झाला. सिमेंटच्या जंगलाला टाटा बाय बाय करत आम्ही निघालो आमच्या छान अशा हिरवळीच्या दुनियेत. हे आहेत आमचे ट्रॅव्हलिंग पार्टनर्स. नवी मुंबई महानगरपालिकेचं हेड ऑफिस किती सुंदर आहे आणि इथले रस्ते तर अप्रतिम. वाव, मर्सिडीज. काही अंतर पार केल्यावर सगळ्यांना चहाची तलप आली. छान असा स्पॉट बघून आम्ही सगळे तिथे चहा कॉफी पिण्यासाठी थांबलो. जाऊ तिथे खाऊ. वेट मिनिट, आमचे अहो कोणाला तरी उपदेश देत आहेत. आय डोंट नो कोणाला काय सांगत आहेत. मी तर मस्त शूटिंग करण्यामध्ये बिझी होते. एक मिनिट, तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. थांबा हा. आम्ही यांचे फार्म हाऊस चाललोय. आम्ही हे असे येतो गाभाळ्यासारखे आणि इकडे बघा एका बाजूला गरमागरम कॉफी बनत होती आणि इथे दुसऱ्या बाजूला आमच्या जाऊबाईंचं काहीतरी गरमागरम डिस्कशन सुरू होतं. सगळ्या लहान मुलांना गंडवून त्यांच्याशी गोड गोड बोलून त्यांचे एक एक चिप्स मी खाऊन घेतले. बिचारी मुलं. ते बघा काय दिसले, शंकर बाप्पा. अरे वा, किती मोठी मूर्ती होती. आता वडापाव म्हटल्यावरती मिरची ही लागणारच ना. आमच्या ग्रुपमध्ये सगळे मिरची लवर आहेत. वडापाव 1 आणि मिरची 4 हे तर कन्फर्मच असते. इथे व्लॉगरसाठी जाऊबाई स्पेशल वडापाव बनवत आहेत. किती ते लाड माझे नाही का. ताईंनी माझ्यासाठी इतका प्रेमाने वडापाव बनवला की त्याची चव अजूनच छान लागत होती. हे आहेत आमचे अतिउत्साही दीर सुचित दादा. स्माइल प्लीज. मिलिंद दादा. यो. फायनली माझी कॉफी रेडी होती आणि गरमागरम कॉफीची टेस्ट तर तसं प्रवासाचा काही थकवा वगैरे आला नव्हता, पण कॉफी पिऊन एकदम रिफ्रेश झाल्यासारखे वाटले. कॉफी पिते थांबा फक्त. आमचे अहो मला इथेच टाकून गेले असते. घासावर घास मारून मी आधी गाडीत बसून. शूटिंग करताना मला थोडा वेळ होतोच, त्यात मी तरी काय करणार. थोडा म्हणजे जरा जास्तच वेळ होतो. एनिवेज सगळीकडे दुर्लक्ष करत मी आपली गाणी ऐकायला लागले. तसंही कुठे फिरायला गेल्यावरती मला स्वतःमध्ये मस्त आणि जबरदस्त राहायला आवडतं. अरे वा, ते बघा काय दिसलं. प्रति पंढरपूर आळंदी. विठू माऊलींची एवढी भव्य दिव्य मूर्ती पाहून तर डोळ्यांचे पारणे फिटले. माऊलींना नमस्कार करून आम्ही हिरवळीचा आनंद घेत होतो. पावसाळ्यात वातावरण किती हिरवेगार असते. इथे आल्यावरती आमची गाडी आपोआप थांबली जाते. ते म्हणजे इथे असलेला सुप्रसिद्ध वडापाव. इथल्या छोट्याशा टपरीमध्ये मिळणारा वडापावची चव जगात कुठल्याच वडापावला नाही असे म्हटले तरीही चालेल. आणि अशा वेळी हायजीन, हेल्थ या गोष्टींचा विचार करायचा नसतो. तिथे जाऊन फक्त फूड एन्जॉय करायचं असतं. आज गेली कित्येक वर्ष आम्ही इथे येऊन वडापाव खातो. तिथली चव आहे तशीच आहे. इथे जसे गिराईक येतील त्यानुसार ते गरमागरम वडापाव काढून देतात. स्टॉलच्या पाठीमागेच आम्हाला हे आजोबा दिसले टोपली बनवताना. माझा कॅमेरा ऑन बघून आजोबांना हसू आलं आणि आम्हा सर्वांना खूप छान वाटत होतं. आजोबांना बोलता येत नव्हतं, पण त्यांच्या हातामध्ये इतकी सुंदर कला होती की ते अगदी माझ्याकडे बघून टोपली विणत होते.
आजोबांना बघून जीवन जगण्याची नवीन स्फूर्ती मिळाली. देव किती उदार आहे. बोलता येत नसले म्हणून काय झाले, आपले हात तर सक्षम आहेत. कलाकार हा कलाकारच असतो. अगदी शेवटपर्यंत तो कलाकारच बनून राहतो. आजोबांकडून प्रेरणा घेऊन आम्ही आमचा प्रवास पुन्हा सुरू केला. वाट काही सरत नव्हती, रस्ते काही संपत नव्हते, असं काहीसं झालं होतं. फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशन स्पॉटवर पोहोचलो. आम्ही सगळे कुठे गेलो होतो आणि तिथे जाऊन काय धमाल मस्ती केली हे बघण्यासाठी पुढील ब्लॉगला नक्की भेट द्या. तोपर्यंत बाय बाय.